जय महाराष्ट्र पब्लिक, शुभ दुपार. मी पूनम स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज रविवार. विचार केला आज तुम्हा सगळ्यांना माझ्या गावचा बाजार दाखव. जुन्नरचा रविवारचा बाजार. तर चला बघूया. हा आहे मेन गेट. यापुढे चालू होते जुन्नरचे कांदा मार्केट. हे मार्केट मोस्टली सकाळी चालू असते. बरेच जण मला पाहत होते, तरी मी माझं शूटिंग कंटिन्यूस ठेवलं. तर जाऊया आपण अजून थोडंसं पुढे. तुम्ही पाहू शकता पुढे बऱ्याच प्रकारचे दुकान तुम्हाला इकडे दिसण्यात येते. फ्रूट्स, मोबाईलचे दुकान, इलेक्ट्रॉनिक गोष्टीचे दुकान, नंतर ब्युटी पार्लर्स, तिथं कपल्स गरजेचंच आहे. त्यानंतर ज्वेलर्सचे दुकान. प्रत्येक दुकानं तुम्हाला इथे भेटून जाते. त्यानंतर इथे आहे विविध प्रकारचे कडधान्य. थोडं पुढे गेले की मसाले. वा, मसाल्यांचा सुगंध हवेत तर दरवळलेलाच होता. खूप छान, मस्त वाटत होते. इकडे आहे भाजी, फळे, कांदा, बटाट्याचे स्टॉल. भाजी घ्या, भाजी, ताजी ताजी भाजी, मळ्यातली भाजी, एक नंबर भाजी, असे सगळे आवाज येत होते. छान वाटत होतं. आणि ॲक्च्युली खरंच एकदम फ्रेश भाजी होती. कांदा, बटाट्याचे स्टॉल, हिरव्या हिरव्या मिरच्या, एकदम फ्रेश भाजी. दोडका, घेवडा, वांग, टमाटो, मध्येच असे छान छान मसाले, सगळ्याच प्रकारचे सुगंध दरवळत होते. पुढे गेलं की तुम्हाला इथे मध्ये मध्ये कांदा, बटाटे, लसूण, ग्रीन भाजी, कारलं सगळ्यांचं फेवरेट, लिंबू, सिमला, गाजर. आता गाजरचं सीझन चालूच झालं आहे. अशी खूप छान अशी फ्रेश भाजी. त्यानंतर सगळ्यांची फेवरेट हिवाळ्यातली मेथी, लसूण. देवा, सोन्याचा भाव चालू आहे सध्या. इथे आहे कपबशीचे स्टॉल. मी घेतली माझ्या गावच्या घरासाठी एक कपबशीचा सेट. त्यानंतर मी त्या ताईकडून कपबशी घेतल्या आणि त्यांना पैसे दिले. त्यानंतर आम्ही पुढे पोचलो. टँटडॅन, फिश मार्केट. तर नॉनव्हेज लवर्स, तुम्हाला इकडे सगळ्या प्रकारचे फिश मिळून जातील. आता गावालाही सगळीकडे फिश अवेलेबल आहेत. इकडे तुम्ही पाहू शकता नदीमधले मासे, वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे मासे. काहीतरी वेगळंच वाटत होतं, पण असं चलो. इकडे आहे सुकट, बोंबील, सुका मच्छी. म्हणजे आता गावालाही सगळेच अवेलेबल आहे. ज्वेलरी स्टॉल, बांगड्या, वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस, पैंजण, गळ्यामधले हार, मंगळसूत्र, टिकल्या, आरसे, बरंच काही. इकडे वेगवेगळे शोरूम्स देखील आहेत. इथे तुम्ही जाऊन शॉपिंग करू शकता. शेतीची अवजारे, विविध प्रकारचे स्टॉल्स. मी घेतली रात्रीच्या जेवणासाठी मेथीची भाजी, ताजी ताजी भाजी. त्यानंतर माझ्या चंगू मगूसाठी घेतली बनाना. मोस्टली सगळ्याच लहान मुलांचे फेवरेट असतं. सो त्यानंतर आम्ही निघालो थोडंसं पुढे. इकडे तुम्ही पाहू शकता विविध प्रकारचे भांडी देखील अवेलेबल होते. आणि आता चालू होत आहे थंडीच्या कपड्यांचं मार्केट. तो इकडे तुम्ही पाहू शकता की लहान मुलांचे स्वेटर्स, मोठ्या माणसांचे स्वेटर्स, मफलर, शॉल, कानटोपी, हातमोजे, पायातील मोजे, प्रत्येक प्रकारचे थंडीचे कपडे अवेलेबल होते. आणि थंडीचे सीझन असल्यामुळे, डिसेंबर महिना असल्यामुळे थंडीच्या कपड्यांचे स्टॉल जरा जास्तच होते.
आणि त्याच्या मागे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं शॉप्स देखील आहेत. म्हणजे गरजेचं नाही की तुम्हाला रस्त्यावरती शॉपिंग करायचे, तुम्ही दुकानांमध्ये जाऊन देखील शॉपिंग करू शकता. त्यानंतर हे सगळं शूट करता करता मला वाजले दुपारचे 4:30 आणि आता वेळ झाला माझ्या घरी जायचा. तर आम्ही आता निघालो आहे जुन्नर एस टी स्टँडच्या दिशेने, कारण की 5 वाजताची माझ्या गावाला जायची शेवटची एस टी आणि ती मला चुकवायची नव्हती. सो मी जाता जाता जितकं जमलं तितकं रेकॉर्ड केलं. नेहमीप्रमाणे आमचा सेल्फी, आरूचा हा काहीतरी वेगळाच गेम. ही आली आमची एस टी. चलो बाय. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.